थँक यू फॉर जॉईनिंग अस. कुस्तीचा इतिहास दीर्घकाळापासून चालत आलेला आहे. कुस्तीचे अनेक पारंपरिक प्रकार थोड्याशा बदलाने आजही टिकून असल्याचे दिसून येतात. जगभरात अनेक नवीन तंत्रे वापरून स्वतःची वैशिष्ट्ये जपण्याचा प्रयोग सर्व प्रकारच्या कुस्ती प्रकारांनी केलेला आहे. अमेरिकेत फ्रीस्टाईल कुस्ती तर ग्रीक रोमन कॉलेजिएट कुस्त्यांनी 19व्या शतकात उसळी घेत 20व्या शतकात कुस्ती मनोरंजनाचा खेळ बनलेला आहे. हे मनोरंजन 1920पासून हळूहळू विकसित होत 21व्या शतकात व्यावसायिक बनल्याचे दिसून येते. प्राचीन स्पर्धात्मक कुस्ती आणि आत्ताची हौशी कुस्ती जगभरात मोठा फरक दाखविते. सुधारित वानर ॲप्सपासून विकसित झालेला हा बनावट लढाईचा प्रकार वर्तनाचे प्रदर्शन व दुसऱ्या व्यक्तीला धाकात ठेवण्यासाठीची गरज म्हणून उदयाला आला. सुमारे 15,000 वर्षापासून चित्रमय इतिहासांच्या नोंदीमध्ये जसे की मंगोलियन गुहांमधील चित्रे, फ्रान्समधील नवपाषाणयुगीन पुरावे, मेसोपोटेमियामधील दगडी नक्षीकाम कुस्तीचे जुनेपण दाखवितात. इजिप्तमधील थळगी व त्यांच्या भिंती ईसापूर्व 2000 जुने कुस्तीचे पुरावे दर्शवितात. बिनी असनच्या ईसापूर्व 1500च्या थळग्यामध्ये 406 कुस्ती करणाऱ्या जोड्या फ्रीस्टाईलमध्ये दिसून येतात. कुस्तीचे विवरण व मजकूर ग्रीक व संस्कृत महाकाव्यात झाल्याचे दिसून येते. भीम व जरासंध, बृहन्नड्डा व किचक यामध्ये कुस्ती झाल्याचे वर्णन आढळते. शुआय जिआओ कुस्ती चीनच्या पिवळ्या सम्राटाच्या काळात प्रसिद्ध होती. ग्रीक फ्रीस्टाईलमध्ये स्पर्धकाच्या पाठीला जमिनीवर किमान 3 वेळा स्पर्श कराव्यास लावल्यानंतर गुण दिले जायचे. ईसापूर्व 704 इलियड व ॲनियड या होमरच्या महाकाव्यात कुस्तीचे वर्णन नाणी व फुलदाण्यावर केलेले चित्रण कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. इतर संस्कृतीमध्ये शाही व धार्मिक उत्सवात कुस्तीचा समावेश मनोरंजन म्हणून समाविष्ट होता. प्लेटो, इस्तिमियन, टॉलेमी सेकंड, टॉलेमी थर्ड, बेसिल फर्स्ट हे ग्रीको रोमन पैलवान होते. सेल्टिक कुस्तीचा इतिहासही मोठा आहे. कार्निश कुस्ती, गोरेन कुस्ती, कॉलर अँड एल्बो कुस्ती यासुद्धा प्रसिद्ध आहेत. फील्ड ऑफ द क्लॉथ ऑफ गोल्ड स्पर्धा फ्रान्सिस हेनरी आठवा याच्या काळामध्ये प्रसिद्धीला पावली. कॅम्पक व स्पोर्टिव्ह ग्रॅपलिंग या कुस्ती प्रकारात जर्मनीमध्ये मास्टर रिंगर स्पर्धेत पंच मारणे, जॉईंट लॉक, कोपर स्ट्राईक, चोक होल्ड, हेडबट्स आणि प्रमाणितपणे लाताही मारणे समाविष्ट होते. ओटजड, लिबेरी, फॉन, ऑसवॉल्ड, मोंटे, वर्म हे जर्मन पुनर्जागरणाच्या कालावधीत अग्रेसर होते. गिगाल्मेश व शहानामेच्या महाकाव्यामध्येही कुस्तीचा उल्लेख असल्याचे आढळते. जपानमध्ये मार्शल आर्ट विकसित झाली. तुर्की व मध्य आशियात सर्वात प्रथम तेल कुस्ती, इराणमधील कोष्टी जंगी, पुढे भारतीय उपखंडात पहलवानी म्हणून स्वीकारली गेली. भारतीय उपखंडात कुस्तीचे 4 प्रकार होते. हनुमान, बाली, रावण, सुग्रीव, अंगद, जरासंध व किचक आणि भीम हे कसलेले पहलवान होते. चीनच्या कुस्ती प्रकारात बेल्टचा वापर चांगल्या पकडीसाठी होत असल्याचे दिसून येते. आधुनिक कुस्तीमध्ये आयरिश लोकांनी कॉलर अँड एल्बो शैली विकसित केली. ग्रीकांनी फ्रीस्टाईल कुस्ती विकसित केली. आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हौशी कुस्ती खेळवली जाते. कुस्ती व शोमॅनशिप फ्रान्समध्ये जरी विकसित झाली असली तरी ऑस्ट्रिया, हंगेरी, पोलंड, मध्य आशियामध्ये या कुस्तीचा खूप गवगवा झाला. 1890 ते 1914 हा काळ जगभरात कुस्तीचा सुवर्णकाळ समजला जातो. पॉल पॉन्स 1998, जॉर्ज हँकेनशिम्ट, स्टॅनिस्लॉस झिबिस्को, विलियम मुल्डून, फ्रँक गॉच, लॉक्स, द ग्रेट गामा, हरबान सिंग, दारा सिंग ही काही प्रसिद्ध कुस्तीपटूंची नावे आहेत. 1896 ऑलिम्पिकमध्ये पुन्हा कुस्तीला स्थान मिळाले. 1930च्या दशकात
लंडन काउंटी कौन्सिलने व्यावसायिक कुस्तीवरती बंदी घातली होती. एड लुईस, बिली सँडो व टूट्स मोंड हे 3 व्यावसायिक कुस्तीगीर 1920च्या दशकात गोल्ड डस्ट ट्रिओ म्हणून प्रसिद्धीला आले. 1930 नंतर हौशी कुस्तीला सुरुवात झाली. कुस्ती पाहणे ही एक सुंदर पर्वणी असते. यामध्ये चपळता, निर्णय क्षमता आणि ताकद यांचा कस लागतो. अशाच प्रकारे महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इसवी सन 1961 साली झाली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा 1953 साली झाली. त्यावेळी पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पैलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील मोठा मल्ल गोगाचाच सिद्धप्पा यांना अवघ्या 2 मिनिटात झोळी डावावर चितपट मारले व पैलवान तुकाराम फाळके यांना महाराष्ट्र चॅम्पियन केसरी ट्रॉफी देण्यात आली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इसवी सन 1982 पासून विजेत्यांना 1.5 किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. 2008 पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि 51,000 रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी, क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात. मुंबईच्या नरसिंग यादव याने 2011 ते 2013 असे सलग 3 किताब मिळवले. तर 2014 ते 2016चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी याने मिळवलेला आहे. महाराष्ट्र केसरी 1961 ते 2018 कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संस्थेअंतर्गत गेली 6-7 दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती टिकावी, इथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे, हाच उद्देश या स्पर्धेचा असतो. महाराष्ट्र केसरी ही माती व गादी मॅट या दोन्ही विभागामध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमानुसार मॅटवर होते आणि या अंतिम लढतीमधील विजेता मल्ल हा महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते. महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान आहेत दिनकर दहयारी 1961, भगवान मोरे 1962, गणपतराव खेडकर 1964, गणपतराव खेडकर 1965, दीनानाथ सिंग 1966, चंबा मुतनाळ 1967, चंबा मुतनाळ 1968, हरिश्चंद्र बिराजदार 1969, दादू चौगुले 1970, दादू चौगुले 1971, लक्ष्मण वडार 1972, लक्ष्मण वडार 1973, युवराज पाटील 1974, रघुनाथ पवार 1975, हिरामन बनकर 1976, अप्पासाहेब कदम 1978, शिवाजीराव पाचपुते 1979, इस्माईल शेख 1980, बापू लोखंडे 1981, संभाजी पाटील 1982, सरदार खुशहाल 1983, नामदेव मोळे 1984, विष्णूजी जोशीलकर 1985, गुलाब बर्डे 1986, तानाजी बनकर 1987, रावसाहेब मगर 1988, उदयराज जाधव 1993, संजय पाटील 1994, शिवाजी केकान 1995, अशोक शिर्के 1996, गोरखनाथ सरक 1997, धनाजी फडतरे 1998, विनोद चौगुले 1999,
राहुल काळभोर 2001, मुन्नालाल शेख 2002, दत्तात्रय गायकवाड 2003, चंद्रहास निमगिरे 2004, सईद चाऊस 2005, अमोल बुचडे 2006, चंद्रहार पाटील 2007, चंद्रहार पाटील 2008, विकी बनकर 2009, समाधान घोडके 2010, नरसिंग यादव 2011, नरसिंग यादव 2012, नरसिंग यादव 2013, विजय चौधरी 2014, विजय चौधरी 2015, विजय चौधरी 2016, अभिजित कटके 2017, बाला रफिक 2018, अर्शद सदगीर 2019, पृथ्वीराज पाटील 2021, शिवराज राक्षे 2022, सिकंदर शेख 2023 आणि पृथ्वीराज मोहोळ 2025. खासबाग हा कोल्हापुरातील कुस्तीचा आखाडा आहे. राजश्री शाहू महाराज यांना रोममधील ऑलिम्पिकचे स्टेडियम व ओपन थिएटर पाहिल्यानंतर कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची कल्पना सुचली. महाराज कोल्हापुरात परत आल्यानंतर त्यांनी मिरजकर तिकटी येथील राजघराण्यातील माणसांसाठी खास राखून ठेवलेल्या बागेत अर्थात खास बागेत या मैदानाची संकल्पना व आराखडा ठरविला. त्याप्रमाणे रोम येथील मैदानाची प्रतिकृती खास बागेत उभारण्याचे काम सुरू झाले. इसवी सन 1907 साली हा कुस्तीचा आखाडा बांधण्यास सुरुवात झाली आणि इसवी सन 1912 आखाडा बांधून पूर्ण झाला. या संपूर्ण मैदानात सुमारे 25 ते 30 हजार लोक भारतीय बैठकावर बसू शकतात. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते, हेच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे. या मैदानाच्या उद्घाटनाच्या वेळी जगजेता पैलवान गामा याचा भाऊ इमाम बख्श उर्फ धाकटा गामा व गुलाम मोहिद्दीन यांच्यात लढत झाली होती. हे दोन्ही मल्ल अफाट ताकदीचे असल्याने यावेळी जोरदार लढत पाहायला मिळाली होती. यात इमाम बख्शने मोहिद्दीनला अस्मान दाखविले. शाहू महाराजांनी इमामला चांदीची गदा बक्षीस दिली, तसेच पराभूत मल्लाला देखील बक्षीस दिले. तेव्हापासून चांदीची गदा देणे आणि पराभूत मल्लांचा सन्मान करणे या परंपरेलाही सुरुवात झाली. या खासबाग मैदानावर मारुती माने, सादिक पंजाबी, गोगा, दादू चौगुले, बाळू पाटील, लक्ष्मण वडार, शंकर तोडकर, विष्णू जोशीलकर, हरिश्चंद्र बिराजदार, नामदेव मोळे, विजयकुमार, झार खंडेराय यांनी आणि शिवाय अनेक पाकिस्तानी मल्लांनी मैदान मारले आहे. खासबाग मैदानात काही गाजलेल्या कुस्त्या झाल्या. त्यामध्ये 1913 साली गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमाम बख्श ही पहिली कुस्ती झाली. 7 एप्रिल 1924 ज्ञानू माने विरुद्ध गुलाम मोहम्मद कलावार यांच्यामध्ये कुस्ती प्रसिद्ध आहे. 21 ऑक्टोबर 1936 साली जगदविख्यात जर्मन पैलवान व्हान केमर विरुद्ध मल्लाप्पा तडाके यांच्यामध्ये कुस्ती गाजली होती. 17 मार्च 1940 रोजी गामा पंजाबी विरुद्ध शिवगौडा मुतनाळे यांच्यामध्ये गाजलेली कुस्ती होती. 13 मार्च 1976 साली युवराज पाटील विरुद्ध विजयकुमार यांच्यामध्ये झालेली कुस्ती प्रसिद्ध आहे. 1 एप्रिल 1978 साली युवराज पाटील विरुद्ध सतपाल, 15 एप्रिल 1978 रोजी दादू चौगुले विरुद्ध सादिक पंजाबी, 13 एप्रिल 1979 मध्ये विष्णू फडतारे विरुद्ध रामा माने, 1979 कोल्हापूर कुस्ती स्पर्धा शंकर, विष्णू, रामा, कृष्णा कळंत्रे या नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या. दादू चौगुले विरुद्ध सतपाल, तारिक लाहोरवाला विरुद्ध बाळू पाटील, युवराज पाटील विरुद्ध सतपाल, लक्ष्मण वडार विरुद्ध बाळू पाटील, शंकर तोडकर विरुद्ध रामा माने, विष्णू जोशीलकर विरुद्ध नामदेव मोळे, गुलाब बर्डे विरुद्ध नामदेव मोळे यांच्या कुस्त्या आजही लोकांच्या लक्षात आहेत. कुस्ती ठरल्याचे कळताच महिनाभर आधी लोकांच्या अंगामध्ये संचार झालेला असतो. पूर्ण महाराष्ट्र, बहुधा भारतातील सगळेच लोक कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक अलोट गर्दी करतात. त्याला जत्रेचे स्वरूप आणतात आणि त्यांच्या अंगामध्ये कुस्ती म्हटले की संचार येतो.
पण आज म्हणावी तशी स्थिती नाही. नवीन पिढ्या यामध्ये कुस्तीकडे वळल्याचे आपल्याला पाहायला मिळत नाही.